हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए, जो कि कहीं ना कहीं हम लोगों ने आपने देखा होगा नवोदय 2026 के हिसाब से नई बैच अपनी शुरुआत हो चुकी है, बराबर है, जिसमें 2 दिन अपने हो चुके हैं। पहले वाले दिन हम लोगों ने क्या पढ़ाई की बड़ा? पहले वाले दिन हम लोगों ने ऍडिशन, ज्याला आपण काय म्हणतो बेरीज, ते अभ्यास केलं। दुसऱ्या दिवशी आपण सबस्ट्रॅक्शन, ज्याला आपण वजाबाकी म्हणतो, त्याचे बारीक बारीक बारकावे आपण अभ्यास केले आणि वेराइटीज ऑफ एग्जाम्पल पण डील किया, बरोबर है ना? तो आई होप आपको वो चीजें समझ में आए होंगे। आज के वीडियो में हम लोग पढ़ने वाले हैं बड़ा मल्टीप्लिकेशन। कोणता इक्वेशन? मल्टीप्लिकेशन म्हणजे काय तर गुणाकार। या गुणाकाराबद्दल बारकावे, कोणाकोणाला गुणाकार करणे, कसं कसं गुणाकार करणे आणि गुणाकारच काउंट करणे, दूसरा काउंट नाही करणे, या सगळ्या गोष्टीचे बारकावे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तो चलो स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज बच्चा। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे ना, प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा और वीडियो को लाइक करना ना भूलिएगा। ऐसे ही बेहतरीन से बेहतरीन कंसेप्ट नवोदय के हिसाब से बोलो या सैनिक स्कूल के हिसाब से बोलो, हम लोग यहाँ पे पढ़ने की कोशिश करते हैं। आप अगर सपोज हमारे साथ जुड़ना चाहते हो तो नवोदय 2026 का हमारा व्हाट्सएप ग्रुप है, उसमें डेली अपडेट्स हमारे क्लास के हिसाब से बोलिए, डेली अपडेट्स हमारे क्वेश्चंस के हिसाब से बोलिए, डेली अपडेट्स हमारे जो भी वीडियोस के हिसाब से बोलिए, आने वाले कौन से वीडियो रहने वाले हैं, सारी चीजें आपको इख्तियार इस पर्टिकुलर व्हाट्सएप ग्रुप में जरूर होगा। आप चाहो तो इसको स्कैन करके हमारे इस व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा बन सकते हो, या फिर सबसे पहले मेरा ये दिया गया जो नंबर है, इस नंबर को बड़ा आप तो एक सेव कर लीजिएगा। जब तक आप सेव नहीं करोगे तब तक आप लिंक देख नहीं पाओगे। सबसे मेन चीज ये है, इस नंबर को पहले सेव कीजिए, मेरे इस व्हाट्सएप नंबर को आप हाई कीजिए। हाई करने के बाद आपको अपने आप मेरे चैनल की लिंक और इस व्हाट्सएप ग्रुप का भी लिंक नवोदय वाला आपको डायरेक्टली आ जाएगा, है ना? तो उसके वजह से फिर आप डायरेक्टली मेरे साथ इनबिल्ट हो सकते हो, ये चीज समझ लीजिए, ओके? और रही बात मेरे बारे में, अगर सपोज मैं बताऊं तो पिछले 3-4 सालों से मैं कंटिन्यू नवोदय के हिसाब से बोलो, इंडियन आर्मी, पुलिस भर्ती या जो भी पर्टिकुलर कॉम्पिटिटिव एग्जाम्स होते हैं उसके साथ डील कर रहा। तो कुछ जो बच्चे हैं जो मेरे साथ पढ़ के उस पर्टिकुलर नवोदय का हिस्सा हुआ है, वो ये आपको दिख ही रहे होंगे। तो नवोदय हम लोग किस हिसाब से पढ़ते हैं, क्या पढ़ते हैं, आपको ज्यादा डिटेल अगर सपोज चाहिए तो प्लीज आप हमारे दिए गए नंबर पे कांटेक्ट करके सारे के सारे इंफॉर्मेशन पूछ सकते हो। ऐप के थ्रू बोलो, ऑनलाइन और ऑफलाइन दोनों वे के थ्रू हम लोग प्रोसीड करते हैं, ओके? तो चलो शुरुआत करेंगे आज के बेहतरीन से कंसेप्ट का, जिसका नाम है क्या? मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन। आता मल्टीप्लिकेशन बाळा म्हणजे नेमकं काय रे? तर मराठीमध्ये जर मी सांगेन ना तर गुणाकार म्हणतात। काय म्हणतात? गुणाकार। याला गुणा पण म्हणतात। काय म्हणतात? गुणा पण म्हणतात। अजून इंग्लिश मध्ये काय म्हणतात बाळा? प्रोडक्ट। काय म्हणतात? प्रोडक्ट पण म्हणतात। अजून इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मल्टिपल। काय म्हणतात? मल्टिपल। अजून इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मल्टिप्लाय। काय म्हणतात? मल्टिप्लाय। अजून इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑफ। ऑफ जर शब्द दिसलं तर तुम्हाला गुणाकार करणे आहे, लक्षात ठेवा। अजून काय म्हणतात? टाइम्स। बघा, गोष्ट पकडून टाका, काय काय गोष्टी आपण उपयोगात आणतोय। कारण की इंग्लिश मध्ये होतो का, इंग्लिश मीडियमच्या हिशोबाने पण सांगतोय मी, मराठी मीडियमच्या हिशोबाने पण सांगतोय। टाइम्स म्हणजे होतोय बाळा टाइम्स, असं म्हणतात ना, तुम्हाला बघितलं असाल तुम्ही जनरली शाळेमध्ये त्याला 2 टाइम्स लिहायला सांगितलं, होमवर्क 3 टाइम्स लिहायला सांगितलं। जेव्हा 2 टाइम्स म्हटलं तेव्हा काय गुणाकार करायचा? 2चा गुणाकार। 3 टाइम्स म्हणतोय तेव्हा काय गुणाकार करायचा? 3चा गुणाकार। 4 टाइम्स म्हटलं तर काय गुणाकार करायचा? 4चा गुणाकार। यांनाच 2 टाइम्सला अजून बघा, या स्वरूप लक्षात ठेवा रे, की जनरली तुम्हाला असं विचारलं काय जाते, कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न असतात, म्हणजे आपण मोठे कन्फ्यूज होऊन जातो मग। कारण की यालाच 2 टाइम्सच्या ठिकाणी ट्वाइसही म्हटलं जाते। बोंबल आता हा का हा ट्वाइस? ट्वाइस ट्वाइस म्हणजे पण 2चाच गुणाकार होतोय। बघा, ह्या गोष्टी समजून घ्या, समजत आहे? आणि आता हा 3x आहे तर थ्राइस। थ्राइस हा काय तर 3चा गुणाकार। हे इंग्लिश मीडियमच्या हिशोबाने मी सांगत आहे, हे लक्षात ठेवा, समजलं? तर मग सर 4 टाइम्सला 4 राईस म्हणतात का? नाही,
ते फक्त ट्वाईस आणि थ्राईस इथपर्यंतच आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. समजलं? हे झालं इंग्लिशमध्ये. आता मराठीमध्ये कुठे कुठे म्हणतात गुणाकाराला? गुणाकार माहित आहे, आताच सांगितलं. अजून मराठीमध्ये काय शब्द राहते तर पट. बैलाचा पट नाही भाऊ. आता तो बैल पट सुरू आहेत ना आपल्या गावात इकडे तिकडे, तो वाला पट नव्हे हा. पट म्हणजे कोणी कोणी म्हणते ना 2 पट, 2 पट आहे. कोणी कोणी म्हणते 3 पट आहे. कोणी कोणी म्हणते त्याच्या 4 पट आहे. कोणी कोणी म्हणतात ना मला की नाही त्याच्यापेक्षा किंवा तिच्यापेक्षा 2 पट मार्क जास्त आहेत. हे पोंबल म्हणजे काय? डबलच आहे ना. समजलं ना? म्हणजे बाळा 2चा गुणाकार 2 पट म्हणजे 3 पट म्हणजे 3चा गुणाकार, 4 पट म्हणजे 4चा गुणाकार. बारीक बारीक गोष्टी फक्त लक्षात ठेवण्या, कारण की याचा सरसकट उपयोग शाब्दिक स्वरूपाचे जे प्रश्न असतात ना बाळा, जे तुम्हाला राहतील नवोदयमध्ये, त्यामध्ये होणार. समजलं का? आणि ते कुठे नाही कुठे तुम्हाला जर ह्या गोष्टी माहित नाही राहतील तर तिथे तुम्हाला त्रास होतो. समजलं का? म्हणजेच हा आता जर मी म्हणेल तुम्हाला 2 टाइम्स तर हा होते 2 पट. समजला? 3 टाइम्स तर तो होतो 3 पट. 4 टाइम्स तर तो होतो 4 पट. हा एक सिद्धांत झाला. मी का बरं तुम्हाला सांगतोय? कारण की बहुतेक मुलं जर इंग्लिश मिडियम मधून आता कुठे ना कुठे नवोदय हा मराठी मिडियम मध्ये घेत आहेत ना, तर त्यांना कुठे ना कुठे शब्दरचनांमध्ये त्रास होतोय. तर ते नाही झालं पाहिजे म्हणून मी सांगतोय की कोणत्या शब्दाला काय काय म्हणतात. तर तुम्ही काय करायचं, आता हे काही दिवस गणितामधले जे इंग्लिश मधले जे शब्द होते त्याला मराठीमध्ये काय काय म्हटलं जाते हे जरा जाणून घ्या आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया, जो नवोदयाचा एक्झॅक्ट प्रवास आहे. समजत आहे? ठीक आहे. तर चला समोर जाऊया बाळांनो. आता तेच जाण्याआधी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगणार की तुम्ही नेमका गुणाकार करता का बरं? का कारण असते तुम्हाला गुणाकार करण्यासाठी? कारण काय असतं? जर मी बघा सपोज 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 बोंबल, आता याची असा बेरीज करत बसीन, तर वेळ लागतो. बरोबर आहे? पण आपल्याला माहित आहे ना की 2 हे किती वेळा रिपीट झाले आहेत? 2 किती वेळा आहेत तुम्हीच सांगा. हा 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा. तर डायरेक्ट 2 गुणिले 5 करा ना का, उत्तर तुमचा रेडी. म्हणजे एखादा कॅल्क्युलेशन खूप मोठा आहे बेरीजच्या स्वरूपामध्ये आणि खूपदा रिपीट ते होत आहे, तर गुणाकाराचा आपण उपयोग करून त्याचं उत्तर काढू शकतो. दुसरा अजून नियम त्याचा काय लक्षात ठेवाल गुणाकाराचा? बाळा, जर एखाद्या वस्तूची किंमत आपल्याला माहिती आहे आणि खूप साऱ्या वस्तूची किंमत जर काढायची आहे त्याच वस्तूंच्या रिगार्डिंग, तेव्हा कामात येते. हा का सांगला जी? सपोज असा विचार करू की पौरवी नावाची जी गुडिया आहे आपली, एका दिवसात भाऊ 100 अंडे खाते. किती अंडे खाते? एका दिवसात 100 अंडे खातोय. किती अंडे? 100. एका दिवसात जर ती 100 अंडे खात असेल तर 5 दिवसात किती खाणार बाळा? आता हे करण्यासाठी तुम्ही काय केलं तर या 5 गुणीला एका दिवसाच्या हिसाबासोबत गुणाकार केलाय. म्हणजे 5 गुणीला 100 म्हणजे किती झालं? 500. म्हणजे गुणाकाराचा उपयोग आला की नाही आला? म्हणजे समजत आहे का तुम्हाला? म्हणजे एका दिवसाचा हिसाब तुम्हाला माहिती होतं, त्यावरून वाटेल तुम्ही कितीही दिवसाचा हिसाब तुम्ही काढू शकता. म्हणजे 5 दिवसात 500 अंडे खाते का हे का? म्हणजे का म्हणावा आता? बरोबर आहे का नाही? समजला? म्हणजे समजला कन्सेप्ट? समजला? ठीक आहे. अजून एखादा एक्झाम्पल जर सांगेन तुम्हाला याचंच, तर असं विचार करू, जे आपली स्वरा आहे. कोण? स्वरा. कोणीतरी असेल. ठीक आहे. स्वरा. तर हे जे स्वरा आहे भाऊ, एका दिवसात 5 किलो मटण खाते. किती मटण खाते? 5 किलो मटण. एका दिवसात जर 5 किलो मटण खातोय तर 10 दिवसात किती मटण खाणार? 10 दिवसात किती मटण खाणार? तर बाळा काय करायचं, एका दिवसाचा हिसाब तुम्हाला माहिती आहे ना रे? एका दिवसाचा हिसाब माहिती आहे किती? 5 किलो. तर 10 दिवसात करायसाठी 10 गुणीला 5 करा, तर बाळा 50 किलो मटण 10 दिवसात खाऊन टाकल का पुरी का? समजला का? समजला का? म्हणजे पुरा सगळा बकरा 1 2. नाही समजला तेव्हा जाऊन होईल ना? बरोबर आहे का नाही? हो का नाही? मी स्वराबद्दल म्हणलो. कोण आहे स्वरा? हे हो, ते अक्षरा हो.
मग काही नवीन सांगता तुम्ही, कोणतरी असेल स्वरा, ते पुरानी बॅचची आपल्या, ठीक है ठीक जो भी होगी, ठीक है, समझ में आ रही ना बात. म्हणजे सांगण्यामागचा माझा उद्देश आहे तुम्हाला की गुणाकाराचा तुम्ही उपयोग बाळा केव्हा करायचा, एकाबद्दल माहिती आहे, खूप साऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला त्याचं अगर चर्चा करणे आहे किंवा कॅल्क्युलेशन काढणे आहे, तेव्हा तुम्ही गुणाकाराचा उपयोग करणार. समजलं समजलं. चला आता जाऊया गुणाकाराकडे. बघा, तर जर मी तुम्हाला म्हणेन आता साधा बघा 24 गुणिला 2 करणे आहे मला, गुणाकार करणं येतो ना सगळ्यांना, छोट्यापासून आपण मोठ्याकडे जाऊया मस्तपैकी. 2 4 जा, बघा याला याच्या सोबत 2 4 जा 2 2 जा, बस टेन्शनच नाही, ठीक आहे. थोडसा समोर जाऊया, 25 इंटू 2 करणार तर बाळा 2 5 जा 10, 0 लिहायचं इथे. आता 10 असं लिहिणार आहे का, बोले 2 5 जा 10 ना 2 2 जा 4, 4 से 10 माझा आन्सर, असा करणार आहे का, असं नाही करायचं भाऊ. बघा तुम्हाला असं तुम्हाला एक मिनिट बच्चा, तुम्हाला असं वाटत असेल की सर हा खूप चिल्लर सांगत आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं बाळांनो, मी महाराष्ट्रातील त्या प्रत्येक मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल विचार करून हा माझा कोर्स डेव्हलप करतोय, की जेणेकरून कुठे नाही कुठे ज्याला गुणाकाराचा मल्टिपलचा एम सुद्धा माहित नाही, बेरीजचा ब माहित नाही, ठीक आहे, आणि वजाबाकीचा व माहित नाही, त्या सगळ्या मुलाला किंवा सगळ्या मुलींना त्या कन्सेप्ट समजावा, हा माझा एकमात्र उद्देश आहे. म्हणून इतकं डिटेल तुम्हाला सांगितलं जात आहे, ठीक आहे. म्हणून ज्याला येतोय त्यांनी पण मस्तपैकी ऐकून घ्यावं, आणि ज्यांना येत नाहीये त्यांनी पण छानपैकी समजून घ्यावं, ठीक आहे. तर बघा, असं न करता तुम्हाला करावं का लागेल, कारण की इथे बघणार आहे, हा बे पंचे 10 नाही लिहायचं बाळा. 10 मतलब फक्त पहिला अंक कोणता, शून्यवाला, म्हणजे हा लिहून टाकायचा, शेवटचा वाला जो अंक आहे, ठीक आहे, तो लिहिणे आणि एक तिकडे फेकून देणे. कुठे, समोर. समोर म्हणजे कॅरी गेला, तो काय गेला, कॅरी गेला. त्याच्यानंतर 2 2 जा 4 जरूर होते, पण तो एक आला हो ना, तर म्हणजे 4 आणि 1 करून टाकणे, म्हणजे किती बाळा, 5. म्हणजे उत्तर किती, 50. काही डाऊट आहे कोणाला, थोडसा अजून समोर जाऊया. 865 इंटू जर मी 3 केलं बाळा, तर काही डाऊट होईल का, काही टेन्शन नाही. 3 5 15 चे 5, 15 नाही लिहायचा, नाही तर 15 लिहाल, 3 सा 18 लिहाल ना, 3 8 आता बोलतात, आता ऑक्टाच होईल का, असं होणार आहे का, आपल्याला पाहिजे का असं, नाही बघा, असं नाही रे बच्चा, असं करायचं नाही. 3 5 15 चे 5, हातचं 1, 3 6 जा 18 प्लस 1 19 चा 9, एक कॅरी, 3 8 जा 24, 16 कोण्या म्हणू, नाही बळा, फाडे रोजचा आपण करतोय, हा ठीक आहे, नवीन नवीन आहात तुम्ही, काही टेन्शन नाही. 3 8 जा 24 प्लस 1 25, हा तुमचा उत्तर बाळा. समजलं समजलं. चला नेक्स्ट जाऊया. बघा बघा, जर मी म्हटलं 24 चा गुणाकार 11 सोबत, अय बकरा पाय, 24 चा 11. अब मुझे एक बात बताओ, ऐसे में तो टेंशन नहीं लेना. देखो 1 4 जा 1 2 जा 2. सर आता हाय आला जी दुसरा अंक, ज्या क्षणी दुसरा अंक येतो त्या क्षणी काय करणे, खाली एक प्लस करा, नाही तर कोणी कोणी इंटू करते, नाही तर कोणी कोणी झिरो लिहिते. मला प्लस आवडते तर मी प्लस लिहितो, ठीक आहे. कोणी कोणी खाली काय लिहितो, एक तर इंटू नाही तर झिरो, नाही तर कोणी कोणी असाही बनवते भाऊ, काही भरोसा नहीं, ठीक है. हाँ चलेगा. अब 1 4 जा फिर से 4, 1 2 जा 2. अब इसके एडिशन करोगे तो कितना, 4, और 2 + 4 6, और ये कितना 2. अब आपको 11 की ट्रिक बताऊं क्या, किसी भी नंबर को 11 के साथ मल्टीपल करने की ट्रिक समझ लो बाड़ा. अब डायरेक्ट आंसर बताता मैं. 24 को अगर मुझे 11 से मल्टीपल करना हो तो ध्यान से देखो क्या कर रहा. पहला नंबर जैसे के वैसे रखना, आखिरी वाला नंबर जैसे का वैसे रखना, एंडिंग से एडिशन करो, 4 + 2 करा, किती येतो बाळा, आणि तो मधात लिहा, उत्तर तुमचा रेडी राहणार. क्या ये बात क्लियर हुई, क्या ये बात क्लियर हुई.
फिर से एक और एग्जांपल लेता बड़ा मैं, मतलब आपके कुछ डाउट होंगे तो वो सब निकल जाएंगे इसमें से। ये 11 की ट्रिक वगैरह सब लूंगा मैं, अभी बस नॉर्मली बता दिया, इसके हम लोग और ट्रिक के रिगार्डिंग जब भी चीजें करेंगे। अच्छा लो एक और लो, अगर सपोज मैं बोलूं कि 2 4 नहीं 2 4 3 2 लो 1, ये लो इनटू भाई क्या करना है 11 करना है। तो अगर सपोज 2 4 3 2 1 इंटू 11 करते बैठेंगे तो टाइम पास होगा। ठीक है, चलो वो भी करके दिखाता। 1 1 जा 1, 1 2 जा 2, 3 जा 4 जा 2 जा, फिर से 1 जा 2 जा 3 जा 4 जा 2 जा, एडिशन करोगे तो 1 3 5 7 6 और ये 2 बराबर है, ऐसा ही आएगा आंसर। अब देखते हैं अपना कैसे आएगा। 1 जैसे का वैसे, 2 जैसे का वैसे, और उसके बाद एडिशन करो पीछे से। 1 + 2 3, 2 + 3 5, 3 + 4 7, 4 + 2 6। आंसर कितना आया बेटा? क्या ये बात क्लियर हो रही है? समझ रहे ना, चीजें समझ रही है ना? देखो नवोदय में जनरली ऐसे ही बहुत से हम लोग ट्रिक यूज करने वाले हैं, जिसके वजह से कहीं ना कहीं आप लोगों को मैथमेटिक्स सॉल्व करने में बड़ी मदद होगी। ये चीज याद रखो, ऐसे करेंगे, कुछ कुछ ट्रिक रहेंगे, है ना। अभी तो मैं नॉर्मल मल्टीप्लिकेशन आपको सिखा रहा, ट्रिक जब मैं पढ़ाऊंगा तब वो ट्रिक आपको अपने आप पता चल जाएगी। ओके बड़ा, ठीक है, चलो सामने बढ़ते हैं। ठीक है, अब अगर सपोज मैं बोलूं ना बच्चा, अगर सपोज मैं बोलूं आपको 234 का मल्टीपल 23 के साथ मुझे करना है। आप 2 डिजिट हो गया, अभी तक 1 डिजिट के साथ मल्टीपल कर रहे थे। अब देखो 3 4 जा बड़ा 12 हो, तो 3 3 जा 9 प्लस 1 10, 10 चा 0 लिहिणे, एक समोर फेकणे, 3 2 जा 6 प्लस 1 7, मग प्लस द्या नाही तर इंटू द्या नाही तर 0 द्या। त्याच्यानंतर 2 4 जा 8, ज्या गोष्टी आपण 3 सोबत केलं होतं ना त्याच गोष्टी आपण 2 सोबत करायचा। तर 2 4 जा 8 झालं, 2 3 जा बडा 6, 2 2 जा 4, मग ऍडिशन करा आता सगळ्यांची। तर 2 8 ने टकल्या 8, 6 ने 6 13, बाळा 6 ने 7 म्हणजे 13 झालं ना। ठीक आहे, आता 13 लिहाल का जी? हे हातचा तिकडे जाणार, इकडे, तर 4 ने 1 5, म्हणजे 5382 तुमचं उत्तर। काही डाऊट आहे बाळांनो? जर मी म्हटलं तुम्हाला 1 3 4 5 गुणेला 3 4 2 बोमला सर 3 3 का जी? टेन्शन नाही, 2 5 जा 10, 2 4 जा 8 प्लस 1 9, 2 3 जा 6 आणि 2 1 जा 2, प्लस कराल बाळांनो तो 4 5 जा 20। आता ज्या गोष्ट 2 सोबत झालं त्याच 4 सोबत करूया। 4 5 जा 20, 4 4 जा 16 प्लस 2 18 चा 8 कॅरी 1, 4 3 जा 12 प्लस 1 13, 4 1 जा 4 प्लस 1 5। आता सर 2 अंकापर्यंत माहित होतं 3 आहेत, आता 3 आहेत, तर आता यावेळेस काय करायचं? मग 2 टकल्या द्यायचे इथे, नाहीतर 2 प्लस द्या, नाहीतर 2 टकल्या द्या, तुमची मर्जी। ठीक आहे, चला समोर जाऊया। 3 5 15, 3 12 आणि 1 13, 3 3 9 आणि 1 10, आणि 3 1 3 आणि 1 4, याची अशी बेरीज करायची। क्लिअर आहे? तर चला आता सांगा बरं, 6 8 आणि 6 किती होतात बाळांनो? 14 आणि 5 किती होतात? पटाक्षे आला पाहिजे, सांगितलं होतं। 19 चे 9, थांबा आत्मा आली रे, गेली 9 आणि 1 पराला कॅरी। ठीक आहे, चला आता 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 3 बाळा 9, तर इथे 9, आता 5 ने टकल्या 5, 4 जसच्या तसं। काही डाऊट काय? थोडसा तरी, उलूसा तरी? चलो नेक्स्ट देखो, अब कुछ और एग्जाम्पल बता देता मैं। ये तो समझ गया ना आप लोगों को अभी मल्टीपल का कंसेप्ट। अगर सपोज देखो एक ट्रिक बताता, और एक ट्रिक बता देता। देखो अगर सपोज मैं 436 को
अगर मैंने 10 से मल्टीपल किया तो इसको क्या करते बैठेंगे क्या हम लोग? बहुत से बच्चे ऐसे करते बैठते हैं, 0 6 जा 0, 0 3 जा 0, 0 4 जा 0, 1 6 जा 6, 1 3 जा 3, 1 4 जा 4, और फिर बाद में एडिशन करते हैं कि सर इसका आंसर 4360। ऐसा बिना किए भी आप आंसर निकाल सकते हो। डायरेक्ट बोलिए। आप कभी भी ये 10 का ट्रिक याद रखना, या जब भी कभी 0 किसी भी नंबर के साथ हो तब की चीज याद रखना कि भाई अगर आप 10 से मल्टीपल कर रहे हो मतलब एक 0 है ना, तो जिसके साथ मल्टीपल कर रहे हो ज्या संख्या सोबत तुम्ही गुणाकार करत आहात ते लिहून टाकणे, आणि किती 0 आहेत, एक 0, तर डायरेक्ट त्याच्या मागे 1 टकल्या लावा, तुमचा उत्तर रेडी, खतम। डायरेक्ट जर मी तुम्हाला म्हटलं, आता तुम्हीच सांगा, जर मी म्हटलं तुम्हाला 987 इंटू मला 10 करणे आहे, उत्तर रे डायरेक्ट 987 टकल्या, खतम। जर मी म्हटलं तुम्हाला 4576 इंटू 100 तर काय करणार बाळा? 4756 2 टकल्या, खतम। जितके टकले तितके लावून टाक, उत्तर। हा आहे गुणाकाराची खासियत, समजलं का? डायरेक्ट इथं टाइमपास नाही करत बसायचं, मी गुणाकार करतो, नाही काय नाही, समजलं का? चलो, जर आता मी तुम्हाला म्हटलं बाळा मला सांगा बरं रे, 999 इंटू 1 2 3 4, भाऊ किती शून्य आहेत मोजा? 4, तर भाऊ त्या 99 च्या समोर 4 शून्य लावून टाका, उत्तर रेडी, खत्म। कोई बात क्लियर हुई क्या? ये याद रहेगा ट्रिक सभी को। अब उसके बाद और एक की ट्रिक लगा देता, एक बता देता नई वाली ट्रिक। अगर सपोज मैंने 101 के साथ मल्टीपल करना है या फिर 1001 के साथ भी मल्टीपल करना है, ऐसे केस में मैं क्या करूंगा? ठीक है, आते हैं कभी कभी सवाल, जैसे 436 को मुझे 101 के साथ मल्टीपल करना है, तो हम क्या करते हैं? देखो हम क्या करते हैं, 1 6 जा 6, 1 3 जा 3, 1 4 जा 4, ऐसे करते हैं। उसके बाद में प्लस 0 6 जा 0, 0 3 जा 0, 0 4 जा 0, उसके बाद और एक बार करते हैं, फिर उसके बाद 1 6 जा 1 3 जा और 1 4 जा, ऐसे करते कि नहीं करते? फिर एडिशन करते, 6 3 6 4 बाळा 10, 3 आणि 1 4 आणि हा 4, असंच करता म्हणजे तुमचं उत्तर येतो। तो ऐसे केस में एक चीज याद रखना बड़ा, अब अगर सपोज आपको 101 से मल्टीपल करना है ना, तो ध्यान से देख इधर क्या करना, तो 1 4 जा 4 तो ठीक है, 1 7 जा 7 ठीक है, 1 5 जा 5 ठीक है, एक 0 आहे ना मधात, तर 2 प्लस देऊन टाकणे, खत्म। समजला मी काय म्हटलं? एक 0 आहे तर 2 प्लस, 2 0 राहतील तर 3 प्लस, क्लिअर आहे? आणि डायरेक्ट मग 1 4 जा, म्हणजे या 0 सोबत डील नाही करायचं, या 0 सोबत डीलच नाही करून टाकायचं, विसरून जा त्याला। आणि 1 4 जा 4, 1 7 जा 7, 1 5 जा 5, म्हणजे 4 7 5 आणि 4 9, 7 जसं तसं, 5 जसं तसं। काय चुकलं का रे आपलं? अरे रे सॉरी, मी प्रश्नच दुसरा घेऊन टाकला, सॉरी, गडबड झाली माझ्या हाताने। बघा 436 ला इंटू 101 करणे आहे ना, पाय काय करणे, 1 6 जा 6, 1 3 जा 3, 1 4 जा 4, बरोबर आहे? एक 0 आहे तर मी काय म्हटलं, 2 प्लस केलं, त्याच्यानंतर 0 ला विसरा, 1 6 जा 6, 1 3 जा 3, 1 4 जा 4, 6 3 6 4 10 आणि एक इकडे 4 4, जसंच्या तसं उत्तर। समजलं बाळांनो? समजत आहे कन्सेप्ट? एक अजून एक्झाम्पल घेतो, कशा स्वरूपात? 1001 च्या स्वरूपात। जर मी 436 चा मल्टिपल बाळा 1001 सोबत करायचं आहे, तर का टाइमपास करत बसून का आपण? काय करायचं बाळांनो? काय करणे, 2 टकले आहेत ना, पहा 1 6 जा 6, 1 3 जा 3, 1 4 जा 4, तर 2 टकले आहेत तर किती प्लस? 3 प्लस द्या, या 0 ना विसरा, आणि 1 6 जा पुन्हा 6, 1 3 जा 3, 1 4 जा 4, भाऊ 6 3 4 6 3 4, उत्तर खत्म। टाइम पास करायची गरजच नहीं। क्या ये बात क्लियर है बच्चा? ऐसे ही कंसेप्ट हम लोग रोजाना पढ़ते हैं। आप अगर सपोज हमारे साथ चाहते हो कि हमारे साथ जुड़ना है और कहीं ना कहीं एक बेहतरीन स्टार्टअप नवोदय के हिसाब से करना है, क्योंकि अभी हम लोग जो पढ़ रहे हैं
ये टोटली कहीं ना कहीं बोल सकते हो आप बहुत ही बुनियादी तौर पे बेसिक कर रहे हैं। 10 से 15 दिन के बाद हम लोग पूरा हमारा नवोदय का सिलेबस स्टार्ट करेंगे, जो कि जो नवोदय में पूछा जाता है उस हिसाब से। तो अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो इस दिए गए नंबर पे आप पहले कॉल करके पूछ सकते हो कैसे हमारे साथ जुड़ना है, या फिर हमारे नवोदय 2026 का अगर सपोज आपको हिस्सा बनना है तो आप इसको स्कैन कीजिएगा, या फिर मेरा नंबर सेव करके मेरे व्हाट्सएप नंबर पे हाई करके भेजिए, आपको लिंक डायरेक्टली आ जाएंगे। ओवरऑल अगर सपोज कोई भी हमारे चैनल को अगर सपोज पसंद करता है तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, वीडियो को लाइक करना ना भूलिएगा और अपने दोस्तों में शेयर कीजिएगा। इसके बारे में कुछ जो होमवर्क है इस पर्टिकुलर चैप्टर का जो अभी आप हम लोगों ने पढ़े वो अभी सुन लीजिए, और वो होमवर्क मुझे कमेंट करके पक्का बताइएगा। 432 into 2 कर देना, ठीक है, ये चाहिए मुझे कल होमवर्क का। ये क्या होगा करके 100, ध्यान से देखो बड़ा, 1134 into 94 करके चाहिए। 1134 into 11 कर लेना, 1134 into 101 कर देना, 432 into 1001 कर देना, ठीक है। ये सभी के आंसर चाहिए, आप भी कमेंट करके मुझे बता सकते हो बच्चा, ओके। 572 into 10 कर लेना, 572 into 100, 572 into 1000, ये सभी चीजों का मुझे आंसर चाहिए बच्चा कल। और आप चाहो तो व्हाट्सएप भी कर सकते हो। आई होप आपको ये सारे के सारे चीजें समझ में आई होंगी बच्चा। मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक बहुत खुश रहिए, बहुत ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय, नमस्कार।